मित्रांनो, तुमचंही घरकुल पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही घरकुलासाठी राज्य सरकारने वाढवलेल्या अतिरिक्त 50,000 रुपयाची वाट पाहत. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य सरकारने राज्याकडून 50,000 रुपये अतिरिक्त वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने काढला होता, परंतु अद्यापही या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ही अतिरिक्त 50,000 रुपयाची जी इन्स्टॉलमेंट आहे किंवा जी रक्कम आहे तर ती त्यांना मिळालेली नाही. मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांचे घरकुल सुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्यांनाही अजून एकही रुपया अतिरिक्त 50,000 रुपयाचा मिळालेला नाही. तर कधीपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये हे जमा होतील या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली. मित्रांनो, तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघता. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार घरकुल मंजुरासाठी 1,20,000 ते 1,30,000 रुपयाची आर्थिक मदत करत होती. मित्रांनो, त्यातच राज्य सरकारने 4 एप्रिल रोजी एक शासन निर्णय काढला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या रकमेमध्ये अतिरिक्त 50,000 रुपयाची वाढीव रक्कम राज्य सरकार देणार आहे असा निर्णय त्यांनी घेतला होता. परंतु अद्यापही ही 50,000ची रक्कम ही आलेली नाही. मित्रांनो, तरी ही 50,000ची रक्कम कधीपर्यंत येईल हा प्रश्न पडला होता. मित्रांनो, तर मित्रांनो, 10 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेले आहे. राज्य सरकारचा ग्राम विकास विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तर यात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती म्हणजे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता ग्राम विकास विभागातर्फे राज्य हिश्श्याचे सर्वसाधारण प्रवर्गातील बघा इथं कॅटेगरी देण्यात आलेली. तर सर्वसाधारण प्रवर्गातील नवीन लेखा शीर्षक उघडण्याबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जे वेगळं अकाउंट असतं मित्रांनो, तर ते वेगळं अकाउंट आता उघडण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य हिश्श्यातून अतिरिक्त 50,000 रुपयाची वाढीव रक्कम देण्यासाठी. तर येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ही रक्कम जे लाभार्थी यासाठी पात्र असतील तर त्या लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडला असेल की इथं सर्वसाधारण प्रवर्गाकरता सांगितलंय, तर बाकी कॅटेगरीसाठी कुठे आहे? तर त्यांनाही मी सांगतो की एकूण हे 3 JR प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडून. तर बघा मित्रांनो, हा 2 नंबरचा JR आहे. यात म्हटलंय की अनुसूचित जाती प्रवर्गातील बघा अनुसूचित सर्वसाधारणसाठी होतं आणि हे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी. तर ही 2 नंबरची कॅटेगरी झाली आणि 3 नंबरचा JR तुम्हाला दाखवतो मी आता. त्यानंतर हा बघा 3 नंबरचा JR आहे, तो म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील नवीन लेखा शीर्षक उघडण्याबाबत. म्हणजे अनुसूचित जमाती जी आहे तर त्याच कॅटेगरीसाठी सुद्धा जे अतिरिक्त 50,000 रुपयाची रक्कम आहे तर ती देण्यासाठी जो लेखा शीर्षक आहे तर तो उघडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, लवकरच आता या संदर्भात जो फंड आहे तर तो फंड मंजूर करण्यात येईल आणि जे पात्र लाभार्थी असतील तर त्यांच्या अकाउंटवर राज्य सरकारचा अतिरिक्त 50,000 रुपयाची जी मदत आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल पात्र लाभार्थ्यांसाठी तर ती देण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.